या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सोलापूर शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यामध्ये महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी विजयकुमार लोखंडे, जावेद पानगल, राघवेंद्र गायधनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। या पाहणी दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला। काही महत्त्वाच्या अनियमितता आणि आवश्यक सुधारणा आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं। याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागांना दिले। बुद्धनगर फॉरेस्ट एरिया ड्रेनेज समस्या आणि साफसफाई, सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईन बाबत उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून चोकअप समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले। तसंच परिसरामधील वाढलेली झुडपं तातडीनं काढून स्वच्छता सुनिश्चित करण्यास सांगण्यात आलं। तसंच सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नवीन बोरची आवश्यकता, रामवाडी, गुलाबनगर, मौलाली चौक, लोधी गल्ली परिसरातील शौचालयांची पाहणी करून काही ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पातळीमुळे नवीन इलेक्ट्रिक बोर घेण्याची आवश्यकता असल्याचं निदर्शनास आलं। या सर्व सूचनानुसार संबंधित विभागांनी तात्काळ आणि प्रभावी कार्यवाही करून शहरातील स्वच्छता, सुविधा आणि सेवा सुधारण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले। सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शहर स्वच्छतेसाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।